नमस्कार मित्रांनो, इंग्लिश बोलूया या चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत. इंग्रजी बोलणं म्हणजे अनेकांसाठी स्वप्न असतं. काही लोकांना इंग्रजीची भीती, काही लोकांना ग्रामरच्या होणाऱ्या मिस्टेक्स किंवा पब्लिक स्पीकिंगची भीती, कधी योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे इंग्लिश स्पीकिंग हे त्यांचं स्वप्नच राहतं. खरं सांगायचं तर योग्य पद्धत, उत्तम ट्रेनर आणि चांगल्या पद्धतीने आपण जर प्रॅक्टिस केली तर आपल्याला इंग्लिश स्पीकिंग हे स्वप्न न राहता ते सत्यात उतरवता येतं. आजचा हा व्हिडिओ असाच खास आहे कारण आज आपल्या समोर आहेत आपल्याच क्लासच्या विद्यार्थिनी ज्या आपल्याला संपूर्ण त्यांचा अनुभव जो काय आहे तो अनुभव त्या आजच्या व्हिडिओमध्ये मांडणार आहेत. त्यांनी हा कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केला. त्यांनी या दरम्यान काय शिकलं, त्यांचा कॉन्फिडन्स खरंच वाढला का, खरंच या क्लासमध्ये त्यांना काही बेनिफिट झाला का, त्यांना हा क्लास जॉईन करण्याच्या आधी काय अडचणी होत्या आणि नंतर क्लास जॉईन केल्यानंतर त्यांचा काय टोटल एक्सपिरियन्स होता हे आपण आजच्या मुलाखतीतून जाणून घेणार आहोत. आज त्यांचा आपण एक प्रेरणादायी आणि प्रामाणिक फीडबॅक आपण या व्हिडिओमधून उलगडणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करत असाल आणि तुम्हाला असं वाटत असेल की नाही मला हे जमणार नाही, त्या सर्व लोकांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हालाही त्याच्यातून प्रेरणा मिळेल. तर चला सुरू करूया. मॅडम, सगळ्यात पहिल्यांदा मी तुमचे हार्दिक स्वागत करते या फीडबॅक सेशन मध्ये. धन्यवाद. थँक्यू. मॅडम, तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठून आहात? मी मिसेस शैला छाजेड. मी हम्म. मुंबईला राहते. मी मुंबईहून बोलतेय. ओके, व्हेरी गुड व्हेरी गुड. तर मला सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला असं विचारायला आवडेल की तुमचा टोटल स्पोकन इंग्लिश क्लास विषयीचा अनुभव कसा होता? अतिशय सुंदर, अतिशय अप्रतिम माझा अनुभव आहे. कारण मी खूप छोट्या गावातनं आलेली आहे, मुंबईला आली तेव्हा. आणि मी मराठी मीडियमची स्टुडंट होते. त्याच्यामुळे मला इंग्लिश बोलणं हे स्वप्नच होतं. जसं तुम्ही आता बोलला की खूप लोकांचं स्वप्न, तसं खरंच माझं स्वप्न होतं की मला इंग्लिश प्रॉपरली बोलता यावं, अतिशय चांगल्या पद्धतीने बोलता यावं, हे माझं स्वप्न होतं. आणि ते खरोखर या क्लासमध्ये येऊन माझं पूर्ण झालं. आणि मी आता म्हणजे इंग्लिश बोलू शकते. ज्याच्यासाठी मी हा क्लास चालू केला ते मी आता इंग्लिश बोलू शकते. त्याच्यामुळे अतिशय उत्तम माझा अनुभव आहे. जी तुमची शिकवण्याची पद्धत आहे ती अतिशय वेगळी आहे, खूप सोपी आहे. त्याच्यामुळे मी इंग्लिश खूप चांगल्या पद्धतीने शिकू शकले. इंग्लिश शिकण्याबरोबरच ते एन्जॉय केलं का तुम्ही? इंग्लिश स्पीकिंग एन्जॉय केलं का? सॉरी, ऍक्च्युअली मी मराठी, आता माझं इंग्लिश एवढं चांगलं झालंय ना की मी मध्येच सुरुवात करते. खूप एन्जॉय केलंय, म्हणजे खूप आवडलंय. कारण तुम्ही जी पद्धत वापरताय इंग्लिश शिकण्यासाठी, मला असं भीती होती इंग्लिश क्लास लावण्याआधी की खूप अभ्यास करायला लागेल, काहीतरी पाठ करायला लागेल, आणि मग आता आपल्याला हे जमेल काय, करूया की नाही करूया. पण तसं काहीच नव्हतं. खूपच वेगळ्या पद्धतीने तुम्ही शिकवलं आणि खूप मोटिवेट केलं. तुम्ही एवढ्या चांगल्या पद्धतीने बोलता ना, तुमचं बोलणं पण खूप छान आहे. त्याच्यामुळे ना आपल्याला आपोआप ते प्रेरणा मिळते इंग्लिश शिकण्यासाठी. आणि मी रोज वाट बघायची, क्लास आता आज आहे ना, शनिवार रविवार सुटली असते की चुकल्यासारखं वाटायचं. मी रोज वाट बघायची क्लास चालू होण्याची आणि क्लासमध्ये जॉईन व्हायची. थँक्यू सो मच. ओके, हा जो टोटल कोर्स आहे तो कोर्ससाठी तुम्ही दिलेला वेळ आणि तुम्ही घेतलेले इफर्ट्स हे खरंच सार्थकी ठरले असं वाटतं का तुम्हाला? अतिशय चांगल्या पद्धतीने सार्थकी ठरलंय. कारण मी म्हटलं आधी की त्याप्रमाणे मी एका छोट्या गावातनं आलेली, मराठी मीडियम मध्ये शिकलेली. मी जरी ग्रॅज्युएट असले तरी त्यावेळेस आमच्यासाठी अर्धे सब्जेक्ट इंग्लिशमध्ये होते आणि अर्धे मराठीमध्येच होते. आणि मराठी मीडियम कॉलेज होतं, त्याच्यामुळे जे बोलणं होतं ते पण मराठी मीडियमचं होतं. मी मुलांच्या बरोबर खरं तर इंग्लिश शिकले, पण ते खूपच बेसिक लेवल होतं. त्याच्यामुळे मी समजू शकत होते, पण बोलण्याचा कॉन्फिडन्स नव्हता मला की आपण इंग्लिशमध्ये बोलू शकतो. पण हा क्लास लावल्यानंतर जो काही वेळ मी इथे दिलाय तो इतका चांगल्या पद्धतीने माझा, काय सांगू मी तुम्हाला, व्हॅल्युएबल ठरलाय. कारण त्या क्लास लावल्यामुळे मी आता अतिशय सुंदर पद्धतीने इंग्लिशमध्ये बोलू शकते. माझ्या ज्या भावना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम मी इंग्लिशमधनं करू शकते. हे सगळ्यात महत्त्वाचं. त्याच्यामुळे ह्याला दिलेला मी क्लास आणि माझे एफर्ट्स दोन्ही खूप
अतिशय सार्थकी लागलेत माझे. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता तुमचा इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स जॉईन केल्यानंतर तुमच्यामध्ये काय सुधारणा झाल्या असं तुम्हाला वाटतं? सुधारणा म्हणजे मी म्हटलं ना, आताच मी आधी बोललो की आता मी इंग्लिशमध्ये बोलायला लागले. आता मराठी डोक्यामध्ये येत नाही, तर डायरेक्ट इंग्लिश येतं का डोक्यामध्ये? हा, म्हणजे कधी कधी आता असं होतंय, मी इतकी कॉन्फिडंट झाली आहे की जिथे गरज नाही आपल्याला इंग्लिशमधनं बोलण्याची, पण ते सवय लागली इंग्लिशमध्ये थिंकिंग करण्याची, आपल्या इमोशन्स इंग्लिशमध्ये मांडायची आणि इंग्लिश डेली म्हणजे आपल्या जो रोजच्या व्यवहारात आपण इंग्लिश कसं बोलू शकतो हे शिकल्यामुळे आता मी रोजच्या व्यवहारात इंग्लिश वापरायला लागले. म्हणजे मला असं लक्षात येतं, अरे नाही, इथे इंग्लिश काय बोलायची गरज नाहीये, आपण मराठीतच किंवा हिंदीमध्येच बोलूया, असं मला करायला. म्हणजे हा खूप मोठा फायदा आहे. हा खूप मोठा फायदा आहे की आपण इंग्लिशमध्ये बोलू शकतो, आपण थिंकिंग इंग्लिशमध्ये करू शकतो. हा खूप मोठा फायदा आहे आणि हा खूप मोठा बदल आहे. आणि मी इंग्लिश क्लास लावला ह्याच्यासाठी होता की एअरपोर्ट, हॉस्पिटल्स किंवा माझी लहान घरात मुलं आहेत, ग्रँड किड्स आहेत माझी, त्यांच्यावर मला इंग्लिश बोलता यावं. पण आता मला असं वाटतंय की मी त्याच्यापेक्षा जास्त, खूप जास्त शिकले. मी आता बोलू शकते. हा माझा व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता जेव्हा जेव्हा आता आता तर तुम्ही म्हटलंच आहे की काय की म्हणजे या क्लासच्या बाहेर मी तुम्हाला म्हटलं की तसं की फायनल आउटकम काय असतो आपला की क्लासच्या बाहेर प्रॅक्टिस करणं. क्लासमध्ये हा ठीक आहे, मॅडम आहेत, रोजच्या रोज क्लास आहे, आपण क्लास लावलाय तर प्रॅक्टिस करायची. पण फायनल आउटकम काय आहे की आपला आपण क्लासच्या बाहेर प्रॅक्टिस करायची. माझ्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर ऍक्च्युली तुम्ही इथेच दिलं की तुम्ही रोजच्या रोज बाहेर प्रॅक्टिस करता का असं विचारणार होते, पण तुम्ही आधीच सांगितलं की नाही, मी आता सगळीकडे इंग्रजी बोलते, त्यामुळे तो प्रश्नच मला आता विचारायची काही गरज लागत नाही. काय, एवढी प्रॅक्टिस तुम्ही छान करून घेतली आहे ना तुमच्या ग्रुप डिस्कशन मध्ये, कॉन्व्हर्सेशन मध्ये, किंवा तुम्ही ज्या पद्धतीने शिकवत गेला, त्याच्यामुळे जी भीती होती ना ती गळून पडलीये, आता ती नाहीये. त्याच्यामुळे मी कुठे इंग्लिश बोलू शकते, एवढं मी चांगल्या पद्धतीने सांगू शकते की हो, आता मला कुठे अडचण येणार नाही. व्होकॅब्युलरी तर प्रत्येकाच्या हातात आहे, तुम्ही किती वाढवायची ती वाढवू शकता, पण बाकी टेन्सेस मध्ये मला कुठेही प्रॉब्लेम नाही ना. सेंटेन्स कन्स्ट्रक्शन प्रॉपर होत आहेत. हा, म्हणजे आता मी प्रश्न करू शकते इंग्लिशमध्ये. ऑफकोर्स, ऑफकोर्स, ऑफकोर्स. इंग्लिश हा कोर्स जॉईन करण्याआधी काय अवस्था होती? काय वाटत होतं की बाबा? खरं तर मी सांगते ना की मनातल्या मनात वाटायचं की आपण इंग्लिश बोलावं, किंवा मनात आपण वाक्यांची जुळवाजुळव करायचो, पण तोपर्यंत आपण समोरच्याचे उत्तर द्यायची वेळ निघून गेलेली असायची की आपल्याला त्याने विचारलंय तर आपण इंग्लिशमध्ये बोलावं स्पॉन्टिनियसली, पण त्याच्या आधी आपल्याला वाक्यांची जुळवाजुळव करायला लागायची, कारण इंग्लिश येत नव्हतं. ते मराठीत किंवा हिंदीत विचार करायचा, मग तो इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचा आणि मग समोरच्याशी बोलायचं. असं ते व्हायचं, कारण चुकलो तर आपलं हसं ही खूप मोठी होती. आणि आता ऑफकोर्सच ऍट दिस माय एज ते म्हणजे मला आधी तर असं वाटत होतं की नाही, मी काय करूच शकणार नाही हे. पण मी जेव्हा जॉईन केलं आणि जेव्हा ते बघितलं की नाही, अरे मी तर हे करूच शकते, अरे मी तर हे करू शकते, एवढे इझिली पुढे जात गेलो की आता मला असं वाटतंय की नाही, खूप बरं झालं मी हा क्लास लावला, त्याच्यामुळे मी इंग्लिश शिकू शकले आणि आता मी बोलू शकते. बरोबर, बरोबर. आता थोडासा वेगळा प्रश्न एक विचारते की जेव्हा तुम्ही हा क्लास लावला, आता तुम्ही जवळपास 65+ आहात, जेव्हा हा क्लास तुम्ही लावला त्यावेळेला आता घरचे काय म्हणतात, आता या एजला काय करणार आहेस, काय शिकून काय फायदा आहे, असं वगैरे तुमच्या घरच्यांची रिॲक्शन काय होती हा हा, क्लास? नाही, माझ्या घरी रिॲक्शन ऑफकोर्सच खूप चांगली होती. त्यांना तर असेल, अरे काय मम्मी तू इंग्लिश शिकणार आहे, अरे पण तुला येतं तसं. म्हटलं मला तसं येतं, पण बोलता येतं का? तर म्हटले नाही, हा बोलण्यात तुझा प्रॉब्लेम आहे, मग मी शिकते. अरे वा, खूप छान, तू शिक शिक, चांगली गोष्ट आहे. आणि सगळ्यांनी त्याच्यासाठी मला एनकरेज केलं. माझ्या मुलांनी, माझ्या हसबंडनी, इव्हन माझा जो नातू आहे ना, त्याने म्हटलं की अरे वा दादी, तू इंग्लिश शिकणार आहेस आता, वा वा छान, मग तू माझ्याशी इंग्लिश बोलतील पूर्णपणे. पण खूप चांगली गोष्ट आहे, त्यांनी सगळ्यांनी एनकरेज केलं. ऑफकोर्सच मला उलट खूप जास्त भीती वाटत होती की आता खरंच आपण शिकावं का,
खरंच त्याचा फायदा आहे का, आपण शिकू शकू का, कारण त्याच्यात दिलेला अभ्यास मला जमेल काय, हे हा. खूप होते, बरोबर. मला खूप होते. पण मी म्हटलं ना की तसं काहीच नाही झालं. मी जशी जशी करत गेले, मग त्याच्यानंतर तर मला काहीच वाटलं नाही. मला वाटलं नाही, आय कॅन डू, आय कॅन डू. आणि मग मी केलं. तुमच्या वयाच्या लोकांसाठी हा कोर्स टोटली सुटेबल आहे असं वाटतं का? पण काय माहितीये का मॅडम, तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही शिकवता ना, तिथे वय हा प्रश्नच राहत नाही. कारण मी बघितलंय, माझा जो बॅचमेट होता तो खूप यंग होता आणि ऑफकोर्स त्याच्यात आणि माझ्यात खूप गॅप होता. पण मला कुठे फरक तुम्ही जाणवू नाही दिला, की ते यंग आहेत आणि मी वयदार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हे करायला पाहिजे किंवा तुम्हाला ते तसं काही झालंच नाही. पण तुमची जी शिकवण्याची पद्धत आहे ना, ती खूप वेगळी आहे, युनिक आहे. त्याच्यामुळे वेगळ्या पद्धतीने शिकल्यामुळे ना, त्याचं बर्डनच कधी आलं नाही. त्याचं बर्डन, आता काही नवीन शिकायचं म्हटलं की आधी काय होतं, प्रेशर येतं, बर्डन येतं, आपण कसं शिकणार. पण तसं काहीही झालं नाही. म्हणजे 1% पण असं असं वाटलं नाही की हे मला प्रेशराईज होतंय. उलट मी म्हटलं ना, मी रोज वाट बघायची. आता नवीन टॉपिक कुठला असणार आहे, आता आपण काय बोलणार आहे, आता आपण काय शिकणार आहे, अरे वा, आता ह्याच्या पुढे असं शिकायचंय, असं बोलायचंय. आणि मग नंतर ना इतकी सवय झाली की आता आपण बोलूच शकतो, हे झालं. पण तुमची पद्धत खूप सुंदर आहे, खूपच छान आहे, त्याच्यामुळे खूप इझिली शिकू शकतो माणूस. व्हेरी गुड, व्हेरी गुड. थँक्यू सो मच. आता या क्लास जॉईन केल्यानंतर, आता कोर्स कम्प्लीट झाला, तर याच्यामध्ये टोटल, आता तुम्ही म्हटला तसं की इंग्लिश स्पीकिंग तर आलंच, थिंकिंग चालू झालं इंग्लिशमध्ये, ही खूप मोठा गोष्ट आहे. ओके. तर त्याच्यानंतर काय की आता तुम्ही डेली लाईफमध्ये तर इंग्लिश बोलतायच, पण या सगळ्यामध्ये कॉन्फिडन्स देखील वाढलेला आहे. त्या सगळ्यामध्ये ग्रेट अचिव्हमेंट काय आहे असं तुम्हाला वाटतंय तुमची? ग्रेट म्हणजे एक तर सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही जे ग्रुप डिस्कशन्स घेतात ना आणि त्याला सब्जेक्ट देतात, तर बऱ्याच वेळा या ग्रुप डिस्कशन मध्ये मी हे शिकले की किती अँगलने एका सब्जेक्टवरती विचार करू शकतो आपण. बरोबर. एका सब्जेक्टवरती वेगवेगळ्या पद्धतीने विचार करू शकतो, हे आपल्याला कळतं. कारण प्रत्येकाची मेंटॅलिटी वेगळी असते, थिंकिंग लाईन वेगळी असते, बोलण्याची पद्धत वेगळी असते. हे सगळं आपल्याला त्याच्यात शिकत, म्हणजे माझ्या ह्या वयामध्ये मी कितीतरी नवीन विषय शिकले, बरोबर. कितीतरी नवीन त्याचं नॉलेज मला वाढलं. मला असं वाटायचं हे काय करायचं आपल्याला, मी कधी लक्षच देत नव्हते. मुलं सगळं करतायत ना, आपल्याला काय करायचं, मुलं सगळं करतायत ना आपल्याला, त्याच्यामुळे मी कधीच नाही. पण आता काय झालं, आता मला इंटरेस्ट आलाय त्याच्यात, त्याच्यामुळे ते सगळे जे नवीन 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 पद्धती ते मला आता करायला आवडतात, त्या माझ्या ग्रेट अचिव्हमेंट. दुसरं, मला तुमच्या रूपात एक खूप सुंदर फ्रेंड मिळाली आहे. म्हणते, म्हणजे मला असं वाटतं की कधी मला काही वाटलं तर मी तुमच्याशी बोलू शकते, किंवा मला कधी काही अडचण आली कुठलाही सब्जेक्ट इंग्लिश विषयी, काय मला कुठे काय बोलायचा चान्स आला, मी तुमचा सल्ला नक्कीच घेऊ शकते, एवढी फ्रेंडशिप मला मिळाली. हे सेकंड झालं. आणि थर्ड म्हणजे आपण डिस्कशन कसं करायचं, हम्म. कॉन्व्हर्सेशन कसं करायचं, हे शिकतो. म्हणजे जेव्हा आपल्याला आपला पॉइंट मांडायचा असतो, तेव्हा समोरच्याचं बोलणं ऐकून पण त्याचं कुठेतरी ब्रेक करून आपला पॉइंट आपल्याला मांडता आला पाहिजे, हे शिकलो. बरोबर. तुम्ही जे पर्सनली लक्ष देता, हम्म. बोलता, म्हणजे कोणाच्या बोलण्यात काय चूक आहे ही मार्क करून तुम्ही त्याला सांगता की नाही ही तुमची चूक आहे, आणि पण ती सांगण्याची पद्धत एवढी चांगली आहे की समोरच्याला त्याच्याबद्दल काही वाटत नाही, आणि ती तू चूक समजावून सांगून कशी सुधारायची हे पण तुम्ही सांगता. बरोबर. त्याच्यामुळे ना आपल्या बोलण्यात खूप कॉन्फिडन्स, खूप फ्लुएन्सी येते, खूप बरोबर. फ्लुएन्सी येते. बरोबर. कारण कुठल्याही पद्धतीचं किंवा कुठलंही कॉन्व्हर्सेशन जेव्हा फ्लुएंट होतं ना, तेव्हा ते समोरच्याला पोहोचतं. बरोबर. रॉंग Yes. नंतर, पण तुमचं बोलणं, तुमचं म्हणणं तुम्हाला समोरच्यापर्यंत पोहोचवता आलं पाहिजे, आणि ते कसं पोहोचवायचं हे तुम्ही शिकवलं. ही खरंच अचीव्हमेंट आहे. माझा बॅचमेंट होता, त्याला पण काय प्रॉब्लेम होते, तर त्याला तुम्ही शिकवलं की कसं बोलायचं. म्हणजे तुम्ही तुमचे एक्सपिरियन्स तर सांगितलेच, पण तुम्ही ते शिकवलं की बोलताना कसं बोललं पाहिजे, कुठे थांबलं पाहिजे, कुठे चालू केलं पाहिजे, कुठे ब्रेक केलं पाहिजे समोरच्याला. हे जेव्हा तुम्ही त्यांना सांगितलं आणि त्याच्या हिशोबानेच मी पण शिकले ना, ही खूप ग्रेट अचिव्हमेंट, खूप ग्रेट अचिव्हमेंट. थँक्यू. आणि थँक्यू. बोलणं शिकणं हेच मोटिव्ह होतं, आणि ते
100% पूर्ण झालं. थँक्यू सो मच. तुम्हाला जी एन्करेजमेंट मिळाली, तुम्हाला जो उत्साह मिळाला, तुम्हाला जे काही या क्लासमधून मिळालं ते पाहून मलाही खूप छान वाटतं. खूप खूप आनंद होतो की असं जेव्हा विद्यार्थी फीडबॅक देतात त्यावेळेला अजून पुढे जायची ऊर्जा जी काय ती ऊर्जा तुमच्या लोकांच्या म्हणूनच मला मिळते, तुम्हा लोकांच्याकडूनच मला मिळते. आता जेव्हा नातवांशी बोलता किंवा बाहेर कुठेही बोलता तेव्हा काय रिॲक्शन असते त्या लोकांची? हा, त्यांना पण असं वाटतं की ह्या पण इंग्लिश बोलताय का? आता माझ्या फ्रेंड्स बरोबर मी बोलते किंवा मी म्हटलं ना असं बोलता बोलता स्पॉन्टेनियसली इंग्लिश निघून जातं किंवा माझे इमोशन्स मला आता असं वाटतं कधी कधी की परफेक्टली जर पोहोचवायचे असेल तर कधी कधी काही इंग्लिशमध्येच मी पोहोचू शकते, जेवढ्या मराठीत नाही पोहोचू शकत. असं कुठे कुठे होतंय. त्याच्यामुळे ऑफकोर्स माझ्याकडे सुद्धा खूप असं एकदम बघतंय, अरे तू एवढं छान बोलते, अरे वा. मुलं सुद्धा असं वाटतात की त्यांना अरे वा मम्मी आता खूप छान बोलायला लागली आहे, असं मुलांनाही वाटायला लागतं. आणि मेन तर म्हणजे समोरचं जेव्हा आपल्याकडे त्या नजरेने बघतो ना, कारण माझ्या इच्छा लोकांबद्दल लोकांची एक भावना असते की यांना तर काही येतच नसेल इंग्लिश वगैरे, असं त्यांना वाटत असतं. पण जेव्हा आपण फ्लुएंटली इंग्लिश बोलतो ना, तेव्हा त्यांची बघण्याची नजर म्हणूया आपण किंवा काय म्हणतो एकदम वेगळीच होऊन जाते. बरोबर. एक रिस्पेक्ट वाढतो. कारण नाही म्हटलं तरी आता तुम्ही ते काही म्हणा, पण इंग्लिश सगळ्या ठिकाणी गरजेचं आहे. हो. इंग्लिशमध्ये बोलताय ना, खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही एअरपोर्टवर जा, कुठेही जा. आता मी फिरून आले, तिथे तर एवढं कामाला आलं ना मला, की मी इंग्लिशमध्ये सगळीकडे बोलू शकले, मी शॉपिंग करू शकले, तिथल्या लोकांवर बोलू शकले. एअरपोर्टवरती सुद्धा खूप ठिकाणी कामाला येतं आपल्याला इंग्लिश बोलता आलं, की आपण कुठे अडत नाही आणि समोरच्या त्या पद्धतीने त्या नजरेने तुमच्याकडे बघतो. हा खूप मोठा फरक. जेव्हा तुम्हाला कळत नाही तेव्हा त्याला असं बघतो तो, आणि मग परत जेव्हा तुम्ही इंग्लिश बोलता तेव्हा तो बघतो त्याच्यात वेगळं. त्याच्यात खूप वेगळं. एक एक रिस्पेक्ट मिळतो आपल्याला. इंग्लिश बोलल्यानंतर एक वेगळाच रिस्पेक्ट आपल्याकडे आणि वेगळीच दृष्टी त्या लोकांची बनते. तो तुमच्याकडे एज्युकेटेड पर्सन म्हणून बघता. तुम्ही बरोबर. आधी एज्युकेटेड होतात, पण जेव्हा तुम्हाला इंग्लिश बोलता येत नाही ना, तेव्हा तुम्हाला एज्युकेटेड पर्सन म्हणून बघितलं जात नाही. पण जेव्हा तुम्ही इंग्लिशमध्ये बोलता तेव्हा तुम्ही एज्युकेटेड पर्सन म्हणून तुम्ही रिस्पेक्टेबल होऊन जाता. बरोबर. ऑफकोर्स हा अनुभव बऱ्याच जणांना आहे, बऱ्याच लोकांना आहे. ओके. तुम्हाला जे ग्रुप डिस्कशनचा प्रॅक्टिस आवडली का त्याच्या आधी आपण प्रॅक्टिस सेशन घेतो त्या दोन्हीपैकी तुम्हाला काय सांगाल की बाबा कुठली नेमकी गोष्ट तुम्हाला जास्त आवडली क्लासमधली? नाही, ऑफकोर्स ग्रुप डिस्कशन खूप सुंदर होतं, पण आधीचं काय होतं की ते शिकणं गरजेचं होतं म्हणून तेच. ग्रुप डिस्कशन चांगल्या पद्धतीने करू शकलो. पण बरोबर. ग्रुप डिस्कशन चालू झाल्यानंतर काय म्हणतो आपण, एन्जॉय करायला लागलो. बरोबर. एन्जॉय, मग ते जेव्हा आपल्याला समोरचा पण बोलतोय, आपण पण बोलतोय, टीचर सर पण म्हणजे मॅडम पण बोलतायत, तेव्हा ज्या एका सब्जेक्टवरती जेव्हा आपण बोलतो आणि त्या समोरच्या स्पॉन्टिनियसली काही काही गोष्टी येऊन जातात, ती जी मजा आहे ती खूप वेगळी आहे. ऑफकोर्सच ती खूप एन्जॉयबल होती. बरोबर. एन्जॉयबल, म्हणजे खूप छान. सुरुवातीला आपण शिकतो आणि नंतरच्या टप्प्यामध्ये हळूहळू ते एन्जॉय करायला लागतो. हा, असं हा सांगतो. मी म्हटलं सुरुवातीला कसं असतं की आपण नाही म्हटलं तरी सुरुवात असते, ते थोडं प्रेशर असतं, आपल्याला येईल का, आपण त्या प्रोसेसमध्ये असतो की आपल्याला हे शिकायचंय, त्याच्यामुळे आपल्याला हे लक्षात ठेवायचंय. पास्ट टेन्स आहे, ह्या टेन्स आहे, तो टेन्स आहे, तो आपण लक्षात ठेवायला जातो. पण जेव्हा ग्रुप डिस्कशन चालू होतं तेव्हा हे सगळं मागे पडलेलं असतं, आपल्याला आलेलं असतं, किंवा बोलता बोलता चुकलो तरी मॅडम आहेत ना सांगायला. त्या नेहमी मी चुकलं तरी काही घाबरू नका, मी तुमचं करेक्ट करेन. आणि मग ती जी मजा येते ना, ती मजा होती ऍक्च्युली. ते टीचिंग पण मजे शिकणं होतं ना, खेळता खेळता शिकणं म्हणताना तसं ते मजेमध्येच शिकणं झालं. ग्रुप डिस्कशन मध्ये सब्जेक्ट, नॉलेज, इंग्लिश स्पीकिंग सगळं काही शिकणं एका बरोबर होत गेलं. त्याच्यामुळे ते बरोबर. हो. खूप छान. आता साधा सोपा प्रश्न आहे की हा कोर्स पूर्ण केल्यानंतर नक्कीच म्हणजे प्रश्न विचारण्याची गरज नाही असं मला वाटतं, पण तरी सुद्धा विचारते की सॅटिस्फाय आहात का टोटल कोर्स विषयी, टोटल टीचिंग मेथड विषयी? तुम्ही म्हणता तसं खरंच काही वेगळं सांगण्याची गरजच नाहीये. जे मी काय माझ्या चेहऱ्यावरून पण तुम्हाला सगळ्यांना दिसत असेल की मी किती आनंदी आहे, मी किती सॅटिस्फाईड आहे. आणि मी आधीच सांगितलंय की मी आता माझ्या इमोशन्स इंग्लिशमध्ये पोहोचवू शकते. हा सगळ्यात मोठा पॉइंट आहे माझा सांगण्याचा,
की तुम्ही थिंक इंग्लिशमध्ये करता, तुम्ही बोलता नाही, पण तुमची भावना समोरच्यापर्यंत तुम्ही प्रॉपरली पोहोचवू शकता. ही सगळ्यात मोठा त्याचा म्हणजे अचिव्हमेंट आहे. त्याच्यामुळे बरोबर. सॅटिस्फाईड 100%. आणि मी म्हणेन त्याला काय इंग्लिश शिकायचंय त्याने हा क्लास नक्की जॉईन करावा. त्याला बरोबर. नक्की फायदा होईल, त्यातला नक्की फायदा होईल. कारण बरोबर. मॅडम सुंदर शिकवतात, म्हणजे नुसतं सुंदर शिकवतात, त्यांची जी पद्धत आहे शिकवण्याची किंवा ज्या पद्धतीने जो पाठ आहे शिकवायचा तो खूप सुंदर आहे. तो खूप सुंदर आहे. त्याच्यामुळे आपले आप आपण शिकत जातो, इझिली बरोबर. होत जातो, कळतही नाही. तेव्हा आपण इंग्लिश स्पीकिंग शिकलो सुद्धा, संपलं सुद्धा, हे आपल्या आणि पूर्णपणे पूर्णपणे मी समाधानी आहे. बरोबर. म्हणजे बरोबर. बरं वाटतंय की मी हा क्लास जॉईन केला. बरोबर. आणि इंग्लिश स्पीकिंग करणं म्हणजे काय आहे? इंग्लिश स्पीकिंग करणं म्हणजेच तुमचे विचार, तुमचा दृष्टिकोन किंवा तुमच्या भावना व्यक्त करणं इतकंच आहे. बाकी काय आहे याच्यामध्ये? तितकं करता आलं तरी बस आहे आपल्याला. बाकी काय करायचंय आपल्याला? आणि ते करू शकलो म्हणजे तीच ग्रेट ग्रेट अचीव्हमेंट आहे. ऍक्च्युली मी म्हटलं ना, आता मला ह्या वयात तर मला काही वेगळं करायला नाही जायचंय, पण बरं. कमीत कमी मला जे बोलायचंय, मला जे सांगायचं, मला जो मुद्दा मांडायचा तो मी इंग्लिशमध्ये मांडू शकते का? तर हो. बरोबर. बरोबर. ह्याच्यात वेगळीच गरज नाही, ह्याच्यातच सगळं, की मी इंग्लिशमध्ये हे सगळं करू शकते, म्हणजे झाला, म्हणजे तो मोटिव्ह पूर्ण झाला असं मला वाटतं. ऑफकोर्स, ऑफकोर्स. नक्कीच, नक्कीच. आता जे इंग्रजी बोलू इच्छित आहात, म्हणजे जे लोक बोलायचा प्रयत्न करतायत, YouTubeचा वापर करून असेल किंवा पुस्तकांचा वापर करून असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून ते प्रयत्न करतायत. त्या सगळ्या लोकांसाठी तुम्ही काय सांगाल, की काय करायला पाहिजे आणि काय वाटतं तुम्हाला काय सांगायला आवडेल त्याच्याविषयी? मला हे सांगायला आवडेल, की मला खरं तर बाहेरचं काय चाललंय किंवा कुठले इंग्लिश स्पीकिंग क्लासेस काय वगैरे चाललंय मी कधी बघितलेलं नाहीये. पण मला असं वाटतं, की मी हा क्लास जॉईन केला आणि मी इंग्लिश बोलायला खूप सोप्या पद्धतीने, खूप सुंदर पद्धतीने आणि एक समाधानी पद्धतीने मी शिकू शकले. आणि ज्याला खरंच इंग्लिश बोलायचं, मग तो कोणी असो, तो स्टुडंट असो, तो जॉब करणारा पर्सन असो किंवा माझ्यासारखा पर्सन असो, कोणी असू दे, हाऊसवाईफ असू दे, पण ज्याला ज्याला गरज इंग्लिश बोलण्याची आहे त्याने हा क्लास नक्की जॉईन करावा. कारण नुसतं वाचून जर आलं असतं तर मग काय प्रश्न होता, सगळेजणच शिकले असते, पण तसं नाहीये. त्याच्यासाठी एक्झॅक्टली काय करायला पाहिजे हे इथं सांगितलं जातं आणि तेही इतक्या सुंदर आणि सोप्या पद्धतीने, बर्डन न येता, प्रेशराईज न करता किंवा एक कुठल्या असं मी ऐकलंय की ट्रान्सलेट वगैरे करायला सांगतात, तसं नाही न करता आपण खूप सुंदर सोप्या पद्धतीने जर इंग्लिश शिकत असू तर मग याच्यापेक्षा दुसरं काय असायला पाहिजे. तर त्यांनी सगळ्यांनी मला असं वाटतं हा क्लास जॉईन करावा आणि वेळ, पैसा आणि तुमचं डिव्होशन, तुमचे एफर्ट्स नक्की इथे कामी येतील आणि तुम्ही खरोखर इंग्लिश शिकू शकाल. जर तुमची इच्छा असेल इंग्लिश बोलण्याची तर तुम्ही हा क्लास नक्की जॉईन करा. तुम्हाला माझ्यासारखंच समाधान मिळेल नक्की. थँक्यू सो मच. आणि तुम्ही समाधानी आहात. तुमच्या चेहऱ्यावर तर ते दिसतंच आहे. पण तुम्ही समाधानी आहात हे एक वेगळीच गोष्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. खूप छान, चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगितलात, चांगल्या पद्धतीने फीडबॅक दिलात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळ दिलात. दुसरी गोष्ट म्हणजे काय, की प्रामाणिकपणे फीडबॅक दिलात माझ्यासाठी. ती खूप गोष्ट महत्त्वाची आहे माझ्यासाठी. तर काय, की इंग्लिश ही जी काही लँग्वेज आहे, ती लँग्वेज म्हणजे फक्त लँग्वेज नाही. लोकांना वाटतं ही फक्त लँग्वेज आहे, पण एक स्किल आहे. एक बोलण्याचं स्किल आहे, ते आपल्याला ते स्किल अवगत करायला पाहिजे आणि तेच स्किल आपण इथे प्रॉपरली शिकवतो, प्रॉपर त्याचं ट्रेनिंग देतो. फक्त तुम्हाला बोलण्यासाठी ट्रेनिंग देत नाही, तर तुमच्या ब्रेनला सुद्धा ते आपोआप ट्रेनिंग मिळतं. त्यामुळेच ते ब्रेन इंग्लिशमध्ये विचार करायला लागतो. तेच महत्त्वाचं आहे इंग्लिश स्पीकिंगसाठी. त्यामुळे हा क्लास तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर ठरला, असं मी म्हणेन. छान तर आहे, खूप छान. ओके. थँक यू सो मच. ज्यांना कोणाला इंग्रजी बोलायचं असेल किंवा जे कोण इंग्रजी बोलू इच्छित आहेत, त्यांनी फक्त एक पाऊल पुढे टाका. हा क्लास जॉइन करा आणि खरंच मॅडमसारखं तुम्हालाही समाधान मिळेल आणि ते समाधान नाही, तर त्याच्यामध्ये इंग्लिश स्पीकिंग एन्जॉय करायला तुम्ही शिकाल. ते एन्जॉय करणं म्हणजे काय आहे, हा क्लास जॉइन केल्यावर तुम्हाला नक्की समजेल.
तर त्यासाठी एक स्टेप पुढे जा आणि हा क्लास जॉईन करा असं मी सांगेन. जे लोक इच्छित आहेत किंवा जे लोक प्रयत्न करतायत त्या सगळ्यांसाठी मी हे सांगेन की तुम्ही एक स्टेप पुढे जाऊन हा क्लास जॉईन करा असं मी सांगेन. तुमची एक सुरुवात जे काय आहे ती सुरुवात तुमचं भविष्य बदलू शकते. तुमचं टोटल फ्युचर लाईफ जे काय आहे, जे काही आत्तापर्यंत स्टक झाले, आता चांगला जॉब नसेल किंवा प्रमोशन मिळत नसेल किंवा आणखी काही अडचणी इंग्लिशमुळे येत असतील तुम्हाला, त्या सगळ्या स्टक झालेल्या अडचणी किंवा स्टक झालेल्या जे काही गोष्टी आहेत, त्या सगळ्या तुमच्यासाठी ओपन होणार आहेत या फक्त इंग्लिश स्पीकिंगमुळे. त्यामुळे हा व्हिडिओ तर नक्कीच तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. थँक्यू मॅडम. थँक्यू सो मच फॉर युअर व्हॅल्युएबल फीडबॅक अँड व्हॅल्युएबल टाइम. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद.